नमस्कार मित्रांनो, चला तर मग आज आपण पाटण तालुक्यातल्या दातेगडला भेट देऊ. कराड कोयनानगर मार्गावरील पाटण गावातून पुढे गेल्यावर गडाच्या पायथ्याला टोळेवाडी गाव लागते. टोळेवाडीवरून साधारण 45 मिनिटाच्या सोप्या ट्रेकनंतर तुम्ही गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता. प्रवेशद्वाराच्या अलीकडे डाव्या बाजूस नैसर्गिक गुफा आहे. थोडं अंतर पार केल्यावर दरवाजाजवळ 10 फूट उंचीची हनुमंताची मूर्ती आणि शेजारी 6 फूट उंचीची गणेशाची मूर्ती पाहायला मिळते. हा गडावर जाण्याचा ऐतिहासिक राज्यमार्ग म्हणजेच मुख्य रस्ता आहे. अंदाजे 20 पायऱ्या लागतात, ज्या चढून तुम्ही थेट मुख्य दरवाजातून गडाच्या पठारावर पोहोचू शकता. तलवारीच्या आकाराची विहीर हे या गडाचे सर्वात मोठे आणि मुख्य आकर्षण. काळ्या कभिन्न खडकात साधारण 25 ते 30 मीटर लांब आणि तितकीच खोल विहीर खोदलेली आहे. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, ज्यांच्या डाव्याकडील अंतर जास्त आणि उजवीकडील अंतर कमी आहे. पाण्याच्या थोड्या आधी डाव्या बाजूला खडकात कोरलेले छोटे महादेवाचे मंदिर लागते, ज्यात शिवलिंग आणि नक्षीदार नंदी आहे. 15व्या शतकात पाटणकर सरदारांना या भागाची देशमुखी मिळाली. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला आणि त्याचे नाव सुंदरगड ठेवले. सुंदरगड हा अनुभव माझ्यासाठी खूपच खास होता. तुम्हीही इथे नक्की भेट द्या. लवकरच भेटू एका नवीन ठिकाणी, एका नवीन गडासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि भटकत राहा.